आता जर मला नाही देव मिळाला तर मी माझ्या जीवनाचा अंत करेन. त्यांना एक आवाज असा ऐकू आलं की मी तुला आता दिसणार नाही आणि भेटणारही नाही, पण मी तुझ्या मुलाच्या रूपामध्ये तुझ्या घरी मी जन्म घेणार. दुसऱ्या वेळी जेव्हा तिने कन्सीव्ह केलं ते मेहर बाबा, तर त्याने त्यांचं नाव मेहरवान ठेवलं. ते मेहर बाबा म्हणून फेमस आहे. तर मेहर कुठे आहे म्हणे, त्या रूम मध्ये तो खेळतोय. म्हणे एकटाच खेळतोय म्हणे, हो मी खेळणी वगैरे ठेवली आहे. ते दोघे जातात बघायला की बाबा व्यवस्थित आहे ना तो मुलगा. जेव्हा ते त्या रूम मध्ये एंट्री करतात तेव्हा ते बघतात की एका अजगरने त्यांना लपटलेला आहे. ते दोघे खेळतायत एकमेकाशी. तर त्यांची आई एवढी घाबरली की ती जोरात किंचाळते की अरे माझ्या मुलाला काय होईल म्हणून. पण शहरयार इराणींना माहित होतं की हे अवतार आहेत आणि हा अजगर त्यांना काही करणार नाही. तो चुंबन एवढा पॉवरफुल होता की ते चुंबन केल्यानंतर 6 महिने मेहर बाबा अवचेतन स्टेट मध्ये गेले, ट्रान्स मध्ये. कोणीतरी त्यांना सांगितलं ते जवळ शिर्डीमध्ये साईबाबा आहे. त्या काळात साईबाबा होते. साईने जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं वर हात करून, परवरदिगार परवरदिगार परवरदिगार. मी घेऊन आलीये की ह्याला बरं करा आणि तुम्ही परवरदिगार परवरदिगार म्हणजे काय. आपल्याला सद्गुरू, पुण्य आत्माय, ईश्वरी अवतार असतात, त्यांचं बोलणं आपल्याला कळत. त्याने एक दगड उचलला तिकडून आणि त्यांच्या कपाळावर मारला आणि तो बरोबर तिथे बसला जिथे बाबाजांनी चुंबन दिलेलं आणि तिथून रक्त व्हायला लागलं. रक्त वाहिल्यानंतर मेहर बाबा केम इन टू कॉन्शियस माइंड. 44 इयर्स ते मौन धारण करून होते, अजिबात बोलायचे नाही. 1925 ला त्यांनी पहिल्यांदा मौन व्रत धारण केलं आणि त्यांची महासमाधी घेईपर्यंत कधी कोणाशी बोलले नाही. पण संवाद कसा असायचा, पाटी आणि खडू. कोणी काय विचारलं भक्ताने तर ते पाटी खडूवर लिहून दाखवायचे आणि नंतर मग ते जेस्चर्स हाताने असं असं. देवाने पण त्यांना घोषित केलं की ही अवतार. मेहर बाबा इराणी पारसी. त्यांना पहिली जी मास्टर मिळाली ती अफगाणी, दुसरी साईबाबा. त्यांचं कोणाला माहिती नाही ते हिंदू होते की मुसलमान. तिसरे त्यांना मिळाले उपासनी महाराज, हिंदू. चौथे मिळाले त्यांना ताजुद्दीन बाबा, मुस्लिम. पाचवे त्यांना मिळाले नारायण बाबा, जे ब्राह्मण होते. आता मला तुम्ही सांगा की जर आपण जात पातात जर फरक करू तर हे घडलंच नाही पाहिजे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर मागे एक पॉडकास्ट केला होता सबका मालिक एक, तुम्ही पाहिला असाल आणि खूप छान रिस्पॉन्स होता त्या पॉडकास्टवरती. त्या पॉडकास्टमध्ये आपले जे गेस्ट होते रीता मेहराजी आहेत. त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी स्वामी समर्थ महाराज, शंकर महाराज, साईबाबा, अवतार मेहर बाबा, गजानन महाराज ह्या सगळ्यांवरती त्यांचे जे अनुभव आले होते ते त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी शेअर केले होते. तर बऱ्याच जणांचे कॉमेंट होते. त्या कॉमेंटमध्ये लोकांना अवतार मेहर बाबाबद्दल जाणून घ्यायचं होतं. बऱ्याच जणांनी ह्यांचं नाव पहिल्यांदा ऐकलं, अनुभव जे आले होते ते त्यांनी पहिल्यांदा ऐकले होते. तर त्यांना जाणून घ्यायचं अजून त्यांच्याबद्दल काय आहे, ते त्यांचं स्थान कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये ते आलेत परत सांगण्यासाठी तुम्हाला. तर हा पॉडकास्ट जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे, एंडपर्यंत पहा. नमस्कार ताई. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि खूप छान रिस्पॉन्स होता आपला जो मागचा पॉडकास्ट झाला सबका मालिक एक. तर आजचा पण आपण तसाच इंटरेस्टिंग पॉडकास्ट बनवूया. तर अवतार मेहर बाबा जी आहेत त्यांच्याबद्दल लोकांना प्रश्न आहेत की ते कोण आहेत, त्यांचं स्थान कुठे आहे, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात. पण तुमच्याबरोबर खूप छान अनुभव झालेत, तर थोडं तुम्ही त्यांच्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये सांगा. नक्की सागर. पहिलं मी तुला थँक्स म्हणते की मला तू हे सौभाग्य दिलास की मी अवतार मेहर बाबाबद्दल मला जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे मी तेवढी आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर नक्कीच करणार आहे. तर मी सुरू करते आणि त्याच्यामध्ये पहिलं मला हे सांगायचं आहे की जेव्हा पण अवतार किंवा सद्गुरू ह्यांचा जेव्हा जन्म होतो ना तेव्हा ते पहिले आपल्या आईवडिलांना निवडतात. कारण त्यांच्या आईवडिलांचं पण तेवढी पुण्याई असली पाहिजे की ते त्यांच्या पोटी जन्माला येणार. आपण कृष्ण बघूया, राम बघूया, हे सगळ्यांनी पहिलं कोणाच्या पोटी आपण जन्म घेणार आहोत हे पहिलं त्याने ठरवलं आहे. तसंच अवतार मेहर बाबांचं पण असंच होतं.
तर ही गोष्ट 1800ची आहे. आणि अवतार मेहर बाबांचे जे वडील होते ते पारसी इराणी होते. पारसी होते पण इराणमध्ये राहायचे आणि खूप गरीब फॅमिलीमध्ये होते ते. त्यांचं नाव शेरियार इराणी होतं. ओके. आणि त्यांचं काम काय होतं की दखमा म्हणून पारसी लोक जिथे आपली टॉवर ऑफ सायलन्स ज्याला म्हणतात त्यांची जी बॉडी असते त्यांना ते जाळत नाही किंवा बरी करत नाही, तर त्यांना ते असं ओपन ग्राउंडमध्ये ते सोडून देतात आणि गिधाड वगैरे येतात. अच्छा. आणि ते त्यांचं खातात. भक्षण करतात आणि ती बॉडी तशीच मग डिकम्पोज होते. ओके. तर त्यांचे वडील तिथे ते काम करायचे. तर जेव्हा लहान होते, म्हणजे मी म्हणते त्यांचे वडील म्हणजे हे काम त्यांचे आजोबा करत होते. ओके. आणि मेहर बाबांचे जे वडील होते शेरियार इराणी, ते पण त्यांच्या वडिलांबरोबर तिथे काम करायचे. तर हे थोडं कन्फ्युजन क्लिअर केलं मी. तर तिथे ते अवघे 12 वर्षाचे वयाचे होते. तर ते तिथे दखम्यामध्ये जाऊन बसायचे आणि तिथे बॉडीज वगैरे, डेड बॉडीज ओके. वगैरे यायची. तेव्हा ते बघायचे आणि त्यांना असं वाटायचं की मृत्यू हे अटल आहे, म्हणजे सर्वांना येणार. Correct. तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, कोणी असो, हे तुम्हाला येणारच आहे. तर आपण एवढी पैशाची हावभाव का करावी? करेक्ट. मेल्यानंतर तर आपल्याला माहितीच नाही आहे, आपलं हे एंड आहे. तर आपण का नाही आतापासूनच ह्याच्यापासून जर डिटॅच झालो तर आपल्याला देव मिळेल. आता 12 वर्षाच्या मुलाचं ते डोकं कसं चाललं ते बघा तुम्ही. तर ते रोज तिकडे जायचे, बसायचे, ते डेड बॉडीजना बघायचे आणि त्यांना असं वाटायचं की नाही, हे असं जीवन जगण्यात काही अर्थ नाही आहे. थोडा वेळ झाला आणि नंतर त्यांना असं वाटलं की नाही, मी ना आता देवाच्या शोधात निघतो. ओके. ठीक आहे. पहिलं ते सगळ्या इराणमध्ये, पर्शिया, इराण खूप हिंडले की याजदान पारसी लोक जे लोक आहेत, इराणी लोक देवाला याजदान म्हणतात. तर ते त्यांच्या शोधात कुठे नाही ते भटकले. ओके. पण त्यांना कुठे काही असं कोण गुरुही भेटला नाही आणि त्यांना ते देवही भेटले नाही. अशी तपस्या त्यांनी जवळजवळ 18 वर्ष केली. अच्छा. आणि त्यावेळी कसं होतं, इराणमध्ये नुसतं मुस्लिम, इस्लाम जे तुम्ही फॉलो करता तर तुम्हाला तिथे शांतपणे राहायला द्यायचे. ओके. त्याच्या इतर जर कुठलाही धर्म जर तुम्ही स्वीकार केला आहे तर तुम्हाला ते खूप टॉर्चर करायचे. हे तिथलं तेव्हाचं हे होतं. तर त्यांना असं वाटलं की मला इथं तर काही सापडणार नाही, तर आपण इराणपासून बाहेर पडूया. करेक्ट. म्हणून त्यांनी पहिलं 14 वर्ष इराणमध्ये भ्रमण केला. त्यांना कुठेच काही सापडलं नाही. मग त्याने असं डिसाईड केलं की आपण इंडियाला जाऊया, कारण आपली इंडिया ही अशी भूमी आहे का सगळे सद्गुरू, देव, अवतार सगळे इथेच झाले. तर त्यांना कुठेतरी ती आशा होती की मी जर इंडियामध्ये गेलो तर मला देव मिळणार, नक्की मिळणार. तर ते आले आणि त्याने पहिलं कराची, सिंध, तेव्हा कराची पण इंडियाचा भाग होता, कारण मी 1800चं म्हणते. तर त्याने कराची, गुजरात, इथे सगळे ते फिरले, पण त्यांना समाधान नाही झालं की मला तर देव मिळतच नाही आहे. तर त्याने एक दिवस असा विचार केला की मला जर देव नाही मिळाला तर मला जगण्यात काय अर्थ आहे. पण म्हणतात ना, कुठे देव पण तुमची परीक्षा घेतो की नाही बाबा, तू असा विचार करतो असं नाही आहे, असा पटकन तू देव समोर येणार असं नाही आहे. तर त्यांनी काय केलं, गुजरातला गेले आणि तिथे त्याने समुद्र किनाऱ्यावर चिला म्हणून एक तपस्या असते. त्याच्यात असं असतं की आपण एक रिंगण ड्रॉ करून घेतो आणि त्या रिंगणाच्या आतमध्ये बसून आपण तपस्या करायची. त्याच्यामध्ये जेवण, झोपणं, खाणं पिणं काही नसतं, नुसतं देवाचं नाव घ्यायचं. तर ते 40 दिवसाचं असतं. खूप कठीण तपस्या असते ती. त्यांनी सांगितलं, हे माझं शेवटचं प्रयत्न, आता जर मला नाही देव मिळाला तर मी
माझ्या जीवनाचा अंत करील. ओके. इथपर्यंत तर ते फ्रस्ट्रेटेड झालेले. जेमतेम त्याने 30 दिवस त्याच्यामध्ये तपस्या केली, पण त्यांना असं वाटलं की मला जमणार नाही आता पुढे. तर ते त्या रिंगणातून बाहेर आले आणि बेशुद्ध पडले. ओके. कारण 30 दिवस त्यांना खाणं पिणं वगैरे सगळं काही मिळालं नाही आणि ते बेशुद्ध पडले. आणि जेव्हा त्यांना जाग आली तर त्यांना असं वाटलं की काय आहे हे सगळं, म्हणजे मी आता इथे पण मला यश मिळालं नाही. तर त्यांना एक आवाज असा ऐकू आलं की मी तुला आता दिसणार नाही आणि भेटणारही नाही, पण मी तुझ्या मुलाच्या रूपामध्ये तुझ्या घरी मी जन्म घेणार. अच्छा. आणि ते आवाज गेला. तर ह्यांना जेव्हा शुद्धी येते तेव्हा ते म्हणतात का मी असं ऐकलं आहे का मला आत्ता माझी तपस्याचं मला फळ मिळणार नाही आहे, पण मला ते फळ माझ्या मुलाच्या जन्मामध्ये त्याचा जन्म झाल्यानंतर मला ते मिळणार. तर ते म्हणतात मग आता ह्याच्यासाठी तर मला लग्न करावं लागेल. आणि ते त्याच्याकडनं एकदम दूर झाले होते की मला हे संसारात गुंतायचंच नाही आहे. तर ते पुण्यात आले. पुण्यात त्यांची बहीण राहत होती, कारण ह्यांच्या मागोमाग सगळे त्यांचे कुटुंब इंडियामध्ये आले आणि पुण्यामध्ये जास्त करून सगळे स्थायिक झाले. तर त्याने हे सांगितलं आपल्या बहिणीला की मला ना आता देव तर काय सापडला नाही आणि मी एवढी तपस्या केली आहे, आणि पण मला ना हे असं ऐकू आलं का देवाने मला सांगितलं की मी तुला आता असं दिसणार नाही, पण मी तुझ्या मुलाच्या रूपामध्ये तुझ्या घरी जन्म घेणार आहे. तर त्यांची बहीण म्हणायला लागली की आता तू हे सगळं सोड, जर तुला असं वाटतंय की ही आवाज जी आहे ते देवाची आहे तर तुला पुन्हा आता संसारात यावं लागेल आणि तुला लग्न करावं लागेल. तर ते तयार झाले. ते म्हणाले ठीक आहे मी करतो लग्न. तर त्यांचं लग्न झालं. त्यांचं आणि त्यांच्या मिसेसच्या मध्ये 20 वर्षाचा फरक होता. ओके. आणि पण त्याने सांगितलं ठीक आहे मला ह्याच मुलीशी लग्न करायचं आहे. तर त्यांचं नाव होतं शिरीन माई. अच्छा. आणि ह्यांचं नाव होतं शेरियार इराणी. ओके. तर ते म्हणायला लागले की जेव्हा त्यांचं लग्न झालं तेव्हा शिरीन माई जी होती ती 14 वर्षाची होती. ओके. आणि त्यांचे वडील होते ते 39चे होते. अच्छा. हां. तर त्यांचा पहिला मुलगा झाला, खोडियाट त्याचं नाव होतं. पण म्हणतात ना ती 14 वर्षाची यंग, तर तिला असं वाटलं की बाबा काय असतं हे आई होणं मातृत्व वगैरे, तिला तसं ते काय फिलिंग्स यायच्या नाही. तर तिने ते पहिला मुलगा जे होता त्याच्यावेळी एवढं सगळं एन्जॉय नाही केलं जेवढं की एक आई पहिल्यांदा नवीन आई होते तेव्हा. दुसऱ्या वेळी जेव्हा तिने कन्सीव्ह केलं ते मेहर बाबा होते. अच्छा. तर तिला ते ना वेगळंच काहीतरी आनंद जाणवायचं की माझ्या पोटी असं काय जन्माला येते का सेकंड टाइम का हे मला एवढा आनंद होत आहे आणि मी एवढी प्रसन्न राहते वगैरे. तर ती आपल्या मिस्टरांबरोबर शेरियार इराणी बरोबर हे सगळं सांगायची की मला ना हे असं असं अनुभव होत आहे. शेरियार इराणींना कुठेतरी ते जाणवलं की हे अवतार होणार आहेत म्हणून. तर त्याने काय केलं, आता संसार वाढताय म्हटल्यानंतर त्याने कामधंदा तर करावाच लागेल. त्याने पुण्यामध्ये खूप बरेच व्यवसाय चालू केले की आता माझा परिवार वाढतंय तर त्याच्यासाठी तर मला हे सगळं करावं लागेल. आणि त्याने जितके पण कामं केली सगळ्यामध्ये ते खूप यशस्वी ठरले. ओके. जेव्हा अवतार मेहर बाबांचा जन्म झाला ते 25 डिसेंबर 1894 ओके. ह्या साली झाला. तर खूप देखणे, खूप सुंदर, आणि त्यांना बघून सगळ्यांनाच असं वाटलं की हा मुलगा कोणतरी तेजस्वी आहे. पण शेरियार इराणीने हे कोणाला जाहीर केलं नव्हतं का हे असं आहे म्हणून. तर एक दिवस काय झालं, शिरीन माईने मेहर बाबांना एका रूममध्ये खेळणी वगैरे देऊन त्यांना ठेवलं. ते जवळजवळ 7-8 महिन्याची असतील. ओके. आणि ती जेवण वगैरे करायला गेली स्वयंपाकघरात. तर शेरियार इराणीने आले घरी आणि त्यांनी विचारलं मेहर कुठे आहे. तर त्याने त्यांचं नाव मेरवान ठेवलं होतं. अच्छा. मेरवान इराणी.
पण ते मेहर बाबा म्हणून फेमस झाले. तर मेहर कुठे आहे? तर म्हणे त्या रूममध्ये तो खेळतोय. तर म्हणे एकटाच खेळतोय? म्हणे हो, मी खेळणी वगैरे ठेवली आहे. आणि ते दोघे जातात बघायला की बाबा व्यवस्थित आहे ना तो मुलगा. जेव्हा ते त्या रूममध्ये एंट्री करतात तेव्हा ते बघतात की एका अजगरने त्यांना लपटलेला आहे आणि ते दोघे खेळतायत एकमेकाशी. ओके. तर त्यांची आई एवढी घाबरली की ती जोरात किंचाळते की अरे माझ्या मुलाला काय होईल म्हणून. पण शेहरयार इराणींना माहीत होतं की हे अवतार आहेत आणि हा अजगर त्यांना काही करणार नाही. त्याने तिला थांबवलं. पण ती आई आहे आणि तिला यातलं काही माहिती नाही. तर तिने शुश करून घालवलं आणि ती म्हणायला लागली हे आता मला म्हणजे आता ह्याला एकटंही सोडता येत नाही. म्हणजे आता जर त्याने चावलं असतं ह्यांची मृत्यू झाली असती. तर ते बोलले काही घाबरू नको, असं काही होणार नाही. तर त्यांची जी आई होती ना ती खूप ह्यांना घेऊन पॉझेसिव्ह असायची. काय माहिती ते कुदरत म्हणतो ना ते प्राकृतिक असं होतं की शी वॉज व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट इट. थोडे ते मोठे झाले, त्यांच्यानंतर त्यांचे आणखी पण बहीण भाऊ झाले. पण विशेष सगळा फोकस ह्यांच्यावर होता. विन्सेंट कॅथलिक स्कूल पुण्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि डेक्कन कॉलेज पुणेमध्ये त्यांचं कॉलेज शिक्षण झालं. अतिशय हुशार आणि प्रत्येक गोष्टीत, खेळण्यात, अभ्यासात म्हणजे सगळ्यांचे लाडके. तर त्यांचं नॉर्मल हे चाइल्डहूड चालू झालं. आईला पण वाटलं माझा मुलगा एवढा हुशार आणि हे सगळं. अँड शी वॉज व्हेरी क्लोज टू हिम ऑल्सो. एकदा काय झालं, ते कॉलेजमधनं घरी सायकलवर जात होते. तर त्याने रस्त्यात पाहिलं की निंबाच्या झाडाखाली एक वयस्कर बाई बसली आहे आणि तिला घेरून बरीच लोक बसलेली आहेत. तर त्यांना असं वाटलं कोण आहे ही? त्यांना असं उत्सुकता वाटली पण त्यांना धीर झाला नाही पहिल्यांदाच की मी जाऊन विचारू किंवा बसू. आणि त्या सत्पुरुष होत्या त्या, पण त्यांचं नाव होतं बाबाजान. आणि त्या अफगाणमधनं आल्या होत्या आणि त्यांचा बॅकग्राऊंड जर बघाल तर त्या रॉयल फॅमिली बिलॉंग करत होत्या. आणि जेव्हा 18व्या वर्षी त्यांच्या आईवडिलांनी लग्न जुळवलं तर त्यांना ते लग्न करायचं नव्हतं म्हणून त्या घरून पळाल्या आणि त्या पण इंडियामध्येच आल्या. तर त्यांना असं उत्सुकता वाटायची की हे काय आहे, मला कोण आहेत हे माहिती करून घ्यायचं आहे. असे बरेच दिवस ते सायकलवरनं जायचे आणि त्यांना बघायचे की सगळी लोक त्यांना घेरून आहेत आणि ते सगळ्यांशी बोलतायत वगैरे. एके दिवशी असं झालं की ते जात होते आणि बाबाजानने त्यांना असा इशारा करून बोलवलं. मेहर बाबाने आपली सायकल झाडाखाली पाक केली आणि त्यांच्याकडे गेले. त्याने इशारा करून सांगितलं इथे बस. ते बसले. वार्तालाप काही नाही. ते त्यांना बघतायत, ते त्यांना बघतायत. असं प्रकरण थोडे दिवस रोज चालत गेलं. आणि एक दिवस बाबाजानने सांगितलं की तू मेरा बेटा है. तर मेहर बाबांना काही कळलं नाही. मैं तेरा बेटा म्हणजे. आणि त्याने त्यांच्या फोरहेडवर चुंबन केलं. तू मेरा बेटा है असं करून चुंबन केलं. तो चुंबन एवढा पॉवरफुल होता की ते चुंबन केल्यानंतर 6 महिने मेहर बाबा अवचेतन स्टेटमध्ये गेले, ट्रान्समध्ये. म्हणजे ह्या जगात नाही. आणि जेव्हा ते घरी आले आणि अशी अवस्थामध्ये जेव्हा ते पडले तर त्यांच्या आईनं असं वाटलं की हे असं काय झालंय, कोण होती ती बाई जिने एक चुंबन दिलं आणि माझ्या मुलाची अशी अवस्था झाली. तिने बरेच तिथले पुण्यामध्ये मोठे मोठे डॉक्टर्सना दाखवलं, सगळं त्यांचा जेवढं काय विलाज होत होता ते सगळं केलं पण त्यांना काही गुण पडलं नाही. तर त्या खूप म्हणजे वैतागल्या की बाबा हे माझ्या मुलाला काय झालं आहे म्हणून. तर मेहर बाबा अवचेतन ह्याच्यामध्ये होते, त्यांना तर काहीच माहिती नाही काय आहे म्हणून. तर कोणीतरी त्यांना सांगितलं की इथे जवळ शिर्डीमध्ये साईबाबा आहेत. त्या काळात साईबाबा होते कारण त्यांचा जन्म 1894 मध्ये झाला आहे
आणि बाबांनी समाधी 1918 घेतली. तर ती आई, तिला तसं होतं की बाबा बरोबर. तुम्ही सांगाल तिथे मी घेऊन हा. जाते. ते बाबांना घेऊन तिकडे गेली. गेले. हा. तिकडे गेली तर साईने जेव्हा त्यांना बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं वर हात करून, परवरदिगार परवरदिगार परवरदिगार. तर शिरीनमाईंना काही कळलं नाही हा. का मी घेऊन आली आहे की ह्याला बरं करा आणि तुम्ही परवरदिगार परवरदिगार हा. म्हणजे काय. पण म्हणतात ना की आपल्याला जे सद्गुरू आणि पुण्य आत्माय ईश्वरी अवतार असतात त्यांचं बोलणं आपल्याला कळत नाही. करेक्ट. हा. तर तिने सांगितलं की मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आली आहे हम्म. की ह्याला बरं करा हम्म. आणि तुम्ही परवरदिगार परवरदिगार हम्म. म्हणता म्हणजे काय. बाबांनी त्यांच्याशी काही बोललं नाही आणि सांगितलं इथे खंडोबा मंदिरमध्ये, जवळच आहे खंडोबा मंदिर शिर्डीचं, जी लोक शिर्डीला जातात त्यांना माहीत असेल खंडोबा मंदिरचं, तिथे म्हणे उपासनी महाराज आहेत, हम्म. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, ते ह्यांचं काहीतरी बरं करतील. आता मी थोडंसं हे एक डिट्रॅक होते. अवतार मेहर बाबांना घडवण्यासाठी 5 मास्टर्स होते. अच्छा. पहिले होते बाबाजान, हम्म. ज्यांनी त्यांना चुंबन दिलं. हम्म. दुसरे होते साईबाबा. हम्म. तिसरे होते उपासनी महाराज, ज्यांच्याबद्दल मी आता सांगते. हा. आणि त्याच्यानंतर बाकीचे 2 बदल ह्याच्यानंतर. हा. हा. ते खंडोबा मंदिरला जेव्हा गेली हम्म. तेव्हा खंडोबा मंदिरच्या देवळाच्या मुंडेरवर उपासनी महाराज नग्न अवस्थेत बसले होते. ओके. तर शिरीनमाईंना बघून असं वाटलं की हे नग्न अवस्थामध्ये बसले आहेत आणि बाबांनी मला सांगितलं ह्यांच्याकडे घेऊन जा, मला नाही वाटत हे काय ह्यांना बरं करतील म्हणून. तर जेव्हा उपासनी महाराजांनी मेहर बाबांना बघितलं की ते अवचेतन अवस्थेत आहे, त्यांना काही शुद्धीच नाही आहे, त्यांची आई जिथे घेऊन जाते तिकडे जात आहे, त्याने एक दगड उचलला तिकडून आणि त्यांच्या कपाळावर मारला. ओके. आणि तो बरोबर तिथे बसला जिथे बाबाजांनी चुंबन दिलेलं आणि तिथून रक्त व्हायला लागलं. ओके. रक्त वाहिल्यानंतर मेहर बाबा केम इन टू कॉन्शियस माइंड. ओके. हा. म्हणजे आता ते ह्या जगात आले. तर तिला असं वाटलं की मी उपचार करायला आणले आणि दगड मारला. पण म्हणतात ना ही लीला नुसतं बरोबर आहे, ते समजू शकतात. ते समजू शकतात. तर तिने जेव्हा ह्यांना बघितलं मेहर बाबांना, तर तिला पण वाटलं की हा कॉन्शियस झाला आहे, म्हणजे याला काहीतरी गुण पडला आहे. तर उपासनी महाराजांनी पण नंतर मेहर बाबांना पुढे जाऊन त्यांना खूप ज्ञान दिलं की तुझा पर्पस काय आहे ह्या लाईफमध्ये. मेहर बाबाने पण दिलं, बाबाजांनी पण दिलं, पण हे सगळं गुपित होतं. म्हणजे जगाला कळलं नाही कोणी त्यांना काय दिलं. नुसतं एका जागी मेहर बाबाने असं वर्णन केलेलं की बाबाजांनी मला सांगितलं की तू म्हणजे व्हॉट इज अध्यात्म. साईबाबाने सांगितलं की तू कोण आहेस. करेक्ट. आणि उपासनी महाराजांनी सांगितलं आहे की तुला कसं जगायचं आहे. पण बाकी जे ज्ञान त्यांना मिळालं आहे ते सगळं गुपित होतं, कोणालाही माहिती नाही. ते उपासनी महाराज पण त्यांना आपल्या इथे घेऊन गेले आणि त्यांना जे मार्गदर्शन द्यायचं होतं सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी बरोबर दिलं. ते पुढे नंतर जेव्हा ते परत आले त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की मला अजूनही बेचैनी आहे, काय करावं म्हणून. तिथे शिरीनमाई जी होती त्यांना असं वाटायचं की बाबा आता तू बरा झाला आहेस ना, आता तुझं तू लग्न कर, व्यवसाय कर, हे सगळं काय आहे. पण त्यांना ते 3 मास्टर्स भेटल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे माझ्यासाठी सगळं बरोबर संसारिक नाही आहे. पुढे त्यांचा प्रवास असा गेला तर ते त्यांना ताजुद्दीन बाबा भेटले. ते होते चौथे. तर त्याने पण जेव्हा बघितलं तर त्याने सांगितलं मेरे गुलशन का गुलाब आ गया है. ओके. पण अगेन पुन्हा मी म्हणते की हे त्यांना माहिती नाही की हे कोण काय कशासाठी म्हणतात. आणि ताजुद्दीन बाबा होते त्यांना लोक वेडा म्हणून सांगायचे, कारण ते देवाच्याच ध्यानात असायचे. तर त्यांना पण जगाची काही सुदबुद वगैरे नव्हती. तर त्यांनीही त्यांना
खूप ज्ञान दिलं हम्म. आणि सांगितलं पूर्ण म्हणजे कम्प्लीट झालास तू, डिवाइन. ओके. मेहर बाबाची ही प्रगती होता होता त्यांना जाणवायला लागलं की बाबा मला आता माझा पुढचा पाऊल काय असला. हा. नंतर त्यांना नारायण बाबा भेटले. तर नारायण बाबा जे भेटले ते होते ब्राह्मण कर्नाटकाचे. हम्म. त्याने पण जेव्हा मेहर बाबांना बघितलं तर त्याने पण त्यांना हेच सांगितलं की बाबा तुमचं जे पर्पज आहे ते वेगळं आहे, डिवाइन आहे. हम्म. त्यांनी पण त्यांना खूप गुपित ज्ञान दिलं आणि असं करून ते 5 मास्टर्सकडनं ते एकदम ॲब्सोल्युटली प्रिपेअर्ड झाले. हम्म. हम्म. आणि त्याने आता आपला देवाचा प्रचार करायला सुरुवात केली. ओके. ते नेहमी सगळ्यांना सांगत होते की मी इथे शिकवण्यासाठी नाही आलो आहे, तुमची आत्मजागृतता हम्म. करण्यासाठी आलो आहे. आय हॅव नॉट कम हिअर टू टीच बट टू अवेकन यू. हा. तर त्याने परदेशाचे पण बरेच दौरे केले आणि 44 इयर्स ते मौन धारण करून होते. ओके. अजिबात बोलायचे नाही. 1925ला त्यांनी पहिल्यांदा मौन व्रत धारण केलं अच्छा. आणि त्यांची महासमाधी घेईपर्यंत ते कधी कोणाशी बोलले नाही. हम्म. पण संवाद कसा असायचा, पाटी आणि खडू. ओके. कोणी काय विचारलं भक्ताने तर ते पाटी खडूवर लिहून दाखवायचे. हम्म. हम्म. नंतर त्याने ते अल्फाबेटिकल बोर्ड यूज करायला लागले. ओके. तुम्ही जर त्यांची फोटोज वगैरे बघाल तर त्याच्यामध्ये ते बोर्ड घेऊन आहेत हम्म. आणि भक्त बसलेले आहेत. ते अल्फाबेटिकल बोर्डवरनं ते हम्म. टाईप करून सांगायचे. म्हणजे असं सांगायचे की हे तुझं हा. उत्तर आहे. हा. आणि नंतर मग ते जेस्चर्स हाताने हम्म. असं असं असे मुक्क लोक कशी बोलतात Correct. असंच. पण त्यांचे जे एकदम जवळचे जे भक्त होते हम्म. त्यांना बरोबर कळायचं की हे मेहर बाबा काय बोलताय. हा. तर बऱ्याच लोकांनी त्यांना सांगितलं की बाबा जर तुम्ही जर असं बोलणार नाही तर आम्हाला ज्ञान कुठून मिळणार, हम्म. कारण बरोबर आहे. किती हे करणार ना. Correct. तर मग तेव्हा त्याने हे सांगितलेलं की आय हॅव कम हिअर नॉट टू टीच बट टू अवेकन. हा. आणि त्यांची जी प्रवचनं होती ती त्यांची 2 पुस्तकं आहेत, मॅन टू गॉड अँड गॉड टू मॅन, हम्म. आणि दुसरी आहे गॉड स्पीक्स. ओके. ह्याच्यामध्ये सगळं काही त्यांनी अध्यात्माबद्दल, कशी भक्ती करावी, गॉड काय आहे, आपलं काय कार्य आहे ते त्याच्यामध्ये आहे. अच्छा. आणि त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते लोक ह्या पुस्तकांना मेहर बाबांनी म्हणजे स्वतः त्यांची वाणी आहे आणि कोणीतरी लिहिलं आहे. म्हणजे जसं साईबाबांचं सच्चरित्र आहे, हम्म. बाबा स्वतः बोलायचे आणि हे मांडपंत लिहायचे, तसंच मेहर बाबांचे ओके. हे 2 पुस्तकं आहेत. हा. तर हळूहळू त्यांची प्रचिती बाहेरगावी देशात पण जायला लागली. हम्म. आपण अजूनही अंग्रेजी राज्यामध्ये होतो, त्यांच्या Right, रूलमध्ये त्यावेळी, होतो हो. त्यावेळी. बाबा 1951मध्ये त्याने US चा दौरा केला. तिथे पण त्यांचे खूप भक्त ओके. झाले आणि हॉलिवूडला पण त्यांचा सत्कार केला. हम्म. आणि त्यांना मेहर बाबांना बघून असं काहीतरी वेगळं वाटायला लागलं की हा. आणि जर तुम्ही त्यांचं यंग एजची जर फोटो बघाल ना, त्यांच्या लुक्समध्ये आणि जीजस क्राइस्टच्या लुक्समध्ये हम्म. काही अंतर नाही आहे. अच्छा. तर लोकांना ते पण तिथले लोकांना असं वाटलं, कनेक्शन फील झालं. पण मेहर बाबांचं तिथे पण लोक म्हणायला लागले की तुम्ही असं काही बोलत नाही तर आम्हाला राईट. कसं कळणार. पण त्यांनी काय आपला मौन व्रत सोडला नाही, अच्छा. ते त्यांचं ते चालू असायचं. हळूहळू करता करता ते फॉरेनर्स सगळे हम्म. त्यांच्या मागे यायला लागले आणि मेहराबादमध्ये मेहर बाबाने आपला आश्रम हम्म. तयार केला आहे. पण त्यांची एक अट असायची, त्यावेळी हिप्पी कल्चर खूप चरमवर होता. ओके. म्हणजे गांजा वगैरे घेणारे हा. हिप्पी लोक, ते अमेरिकन्स. तर बाबांनी सांगितलं जर मला फॉलो करायचं आहे तर इथे हे सगळं चालणार नाही, नॉनव्हेज चालणार नाही आणि इथले काही नियम कानून आहेत ते फॉलो करावे लागणार. पण ते म्हणतात ना की मेहर बाबा एक चुंबक होते, सगळ्यांना एवढं आकर्षित केलं, हे सगळी गोष्ट त्यांची मानायला लागली. हळूहळू करता
त्यांनी बऱ्याच वेळी परदेशाचे दौरे पण केले आणि तसेच त्यांचे भक्त यायला लागले, येत गेले. 1951मध्ये जेव्हा ते US गेले तेव्हा त्यांचं कार ॲक्सिडेंट झाला. अच्छा. त्याच्यामध्ये त्यांचा एक पाय खूप म्हणजे इंजर्ड झाला. ओके. म्हणजे एवढी त्यांना वेदना झाली, बरेच त्यांची ट्रीटमेंट्स वगैरे केले, सगळं केलं, पण त्यांना काय विशेष गुण पडला नाही. तर त्याने सांगितलं मी माझ्या देशात परत जातो. तर ते 50% एक हँडिकॅप नाही म्हणायला पाहिजे, पण त्यांचा पाय चालायला त्यांना त्रास व्हायला लागला. मग 1956मध्ये सातारामध्ये पुन्हा एकदा गाडीमध्ये ते जात होते, तर तेव्हा त्यांचा भयंकर मोठा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर कधी ते स्वतः पायावर चालले नाही, व्हीलचेअरवरच राहायचे. अच्छा. तर जवळजवळ खूप त्यांना वेदना, खूप खूप वेदना झाल्या. तर त्यांचे भक्त नेहमी त्यांना विचारायचे की तुम्ही अवतार आहात आणि तुम्ही पटकन असं बरं करू शकता आपल्या स्वतःला, तर तुम्हाला म्हणजे एवढी वेदना घ्यायची गरज काय आहे? तर ते नेहमी म्हणायचे की जेव्हा पण ईश्वर अवतार घेतो, मनुष्य अवतार घेतो, तेव्हा त्याला पण हे सांसारिक लोकांसारखे दुःख सुख सगळं सहन करावं लागतं. सर मी हे असं करून आपलं बरं केलं तर तुम्ही काय म्हणणार? हो तुम्ही तर देव आहात ना, तुम्हाला काय माहीत किती त्रास होतो, किती वेदना होतात. तर म्हणे मी तुम्हाला हे दाखवतोय की मी पण एक मानव जन्म घेतला आहे, तर त्याच्यामध्ये मला पण ह्या वेदना सहन करायच्या आहे. म्हणजे तुमच्या मनात कुठली शंका राहिली नाही पाहिजे का म्हणजे तुम्ही देवात तर तुम्हाला काही होणार नाही. आणि हळूहळू त्यांची प्रचिती वाढत गेली. त्याने मेहराबादमध्ये नंतर त्याने ट्रॅव्हल करायला बंद केलं बिकॉज ऑफ हिज प्रॉब्लेम. त्याने गोरगरिबांसाठी कॉलेज, शाळा, हॉस्पिटल्स, दवाखाने खूप उघडले आणि ते सगळं मेहराबादमध्येच. आणि मुलांसाठी शिक्षण पण, आणि खास म्हणजे ते जे कोडी लोक होते ज्यांना लोक नेहमी दूरवर ठेवायचे, ते स्वतः तिथे आपल्या आश्रमवर त्यांना बोलवायचे, आपल्या हाताने त्यांचे पाय वगैरे धुवायचे आणि त्यांना ब्लँकेट्स वगैरे द्यायचे, खाऊ वगैरे घालायचे. तर त्यांची ही सेवा बघून बऱ्याच लोकांना पण असं वाटलं की बाबा हीच खरी मानवसेवा आहे. करेक्ट. तर ते नेहमी म्हणायचे ईश्वरवर प्रेम करा आणि ईश्वर व्हा. पण बरेच वर्ष लोकांना हे कळलं नाही. आपण कसं देऊ होऊ? राईट. पण जेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची जीवनी बरोबर लोक जुळली, राहिली, तेव्हा त्यांना असं वाटलं की खरं आहे की ईश्वरवर प्रेम करा आणि ईश्वर व्हा. आणि दुसरं ते म्हणायचे प्रेमपेक्षा मोठी तपस्या कुठलीच नाही आहे, कुठलीच साधना मोठी नाही, प्रेमच सर्वात मोठी साधना आहे. ते हळूहळू हळूहळू लोकांना जेव्हा ते कळायला लागलं तर लोक जुळायला लागले. आणि असं करून अवतार मेहर बाबा जे आहेत त्यांची एवढी प्रचिती झाली की ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की त्यांचे जे मी सांगेन 90% जे फॉलोअर्स आहेत ते फॉरेनर आहेत. तुम्ही जर मेहराबादला त्यांच्या समाधीस्थळावर पण गेलात तर एवढं शिस्त पाळतात ती लोक. आणि असं नाही आहे इंडियन्स नाही आहेत, आजूबाजूचे गावातली जी लोक आहेत तेच त्यांचे सेवेकरी आहेत, तिथे केअरटेकर आहेत, सगळं बघणार वगैरे ते सगळं करतात. पण लोकांना असं वाटतं की जिथे फॉरेनर जास्त फॉलोवर असतात ना तिकडे आपल्याला एखादं मला वाटतं इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होतं की आपण जाऊन काय करायचं तिकडे. पण तसं तिथे नाही आहे. काय माझा अनुभव हेच म्हणतोय की मी पण जेव्हा तिथे गेली आणि हे जेव्हा सगळं बघितलं तेव्हा मला पण एका क्षणासाठी असं वाटलं की ह्यांनी एवढं मान कार्य केले आहेत आणि हे अवतार मेहर बाबा देवाने पण त्यांना घोषित केलं की हीज अवतार. आणि आपल्याच आजूबाजूच्या गावातले आणि शहरातल्या लोकांना मेहर बाबाबद्दल जास्त माहितीच नाही आहे. पण असं का? आम्ही पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा एका ठिकाणी आम्ही रस्ता चुकलो आणि आम्ही शेतांकडे वळलो.
तर कुठे तेव्हा जास्त असं मार्किंग वगैरे ॲरो वगैरे नव्हतं. तर तिकडे एक बाई शेतात काम करत होती. त्यांना आम्ही विचारलं की मेहर बाबाची समाधी कुठे आहे इकडे? तर ती आम्हाला अशी बघते आणि बोलते मेहर बाबा. नाही बाबा, मला नाही माहिती. ओके. आणि मला वाटतं मेहर बाबाच्या समाधी स्थळावरून ती बाई जिथे होती 1 किलोमीटरच्या अंतरावर. ओके. आणि तिला माहिती नाही. तर मला तेव्हा जरा असं वाटलं की का असेल असं. पण जेव्हा मी तिथे 5-6 वेळा गेली, हळूहळू जेव्हा तिथला मी कल्चर बघितला, हां. एवढा डिसिप्लिन, एवढे सिस्टमॅटिक, आणि एवढे त्यांचे फॉरेनर्स बघताय म्हणून ते श्रेष्ठ आहे असं नाही आहे. पण ते मला वाटतं आपल्याला ते पाळता येणार नाही. करेक्ट. आणि तिथे कसं आहे, त्यांच्या समाधी स्थळाच्या बाहेर पण तुम्हाला काही हारवाले, फुलवाले, फळवाले तसे नाही दिसणार. काही नाही. तुम्ही जायचं आणि पिन ड्रॉप सायलन्स असतं तिकडे. काही भजन बिजन काही नाही. ते 7 वाजता त्यांची जेव्हा आरती होते संध्याकाळची, ते 7 ते 8 1 तास त्यांच्या समाधीच्या बाहेर असं अंगणसारखं आहे. तिथे बसून तुम्ही त्यांच्या नावाचे भजन आणि किंवा देवाच्या नावाचे भजन तिथे बसून गाऊ शकता. आणि सकाळी पण तसं असतं. तर मला असं वाटलं की जेव्हा मी माझा हा पॉडकास्ट केला, तर मला असं वाटलं की मला मेहर बाबाबद्दल, हे माझे अवतार मेहर बाबा आहेत, तर मला मेहर बाबांबद्दल थोडीफार जेवढी पण मला त्यांच्याबद्दलची माहिती मला आहे ती मी इथे शेअर करावी. बरोबर. आणि माझं पुन्हा गेल्या पॉडकास्टमध्ये पण हेच होतं की आपण कट्टरपंथी नाही व्हायला पाहिजे. सद्गुरू आपल्याला सर्वांना, सगळ्यांचा मार्ग वरती एकच आहे, एकच देव आहे. हे वेगवेगळे रास्ते आहेत. तसंच जर तुम्ही पाहाल तर मेहर बाबा इराणी पारसी. त्यांना पहिली जी मास्टर मिळाली ती अफगाणी, दुसरी साईबाबा. त्यांचं कोणाला माहिती नाही ते हिंदू होते की मुसलमान. तिसरे त्यांना मिळाले उपासनी महाराज, हिंदू. चौथे मिळाले त्यांना ताजुद्दीन बाबा, मुस्लिम. 5वे त्यांना मिळाले नारायण बाबा, जे ब्राह्मण होते. आता मला तुम्ही सांगा की जर आपण जातपातात जर फरक करू तर हे घडलंच नाही पाहिजे. मी एक एक्झाम्पल देते. हे चहाचं कप आहे आणि मला हा ही चहाला गोड करायचा आहे. कोणी ह्याच्यात साखर घालेल, कोण गूळ घालेल, कोण हे घालेल, खडी साखर घालेल, कोण मध घालेल. पण हे सगळ्यांचं कार्य काय आहे? गोड करणं, चहाला गोड करणं. तसंच मेहर बाबांच्या लाईफमध्ये हे जे 5 मास्टर्स आले, त्यांनी जे त्यांना घडवलं, करेक्ट, आणि एक अवतार जाणून दिलं लोकांना की ही इज द अवतार. हे साधेसुधे नाही आहेत, हे अवतार आहेत. आणि त्यांनी कधी, मेहर बाबांनी कधी असे चमत्कार वगैरे कधीच नाही केले. ओके. ते म्हणायचे माझ्याकडे या, ज्ञान घ्या आणि तुम्ही तुमचं कर्म करा. ओके. त्याने कधीच हे असं चमत्कार आणि हे वगैरे असं कधी केलं नाही. जसं ते सारखं म्हणायचे की आय हॅव कम हिअर नॉट टू टीच बट टू अवेकन. हेच म्हणायचे, तुमच्यामध्ये ज्ञान आहे, नुसतं तुम्हाला जागृत करण्यापुरतं माझं काम आहे आणि ते मी करणार. आणि ते त्यांनी ते केलं. आणि 31 जानेवारी 1969 मेहराबादमध्येच त्याने आपलं समाधी घेतली. ओके. पण आज पण जर खरं विचारशील ना सागर, जर तू तिथे जाऊन त्यांच्या समाधीपुढे जर उभा पण राहशील ना, तर त्यांची यंग एजची खूप मोठी फोटो आहे त्यांच्या समाधीच्या समोरच. जेव्हा तू ते बघशील ना, तर तुला असं वाटणार की आत्ता ते माझ्याशी बोलतील. अच्छा, म्हणजे बोलकं ते फोटो एवढं. आम्ही गेल्या वर्षीच तिथे गेलो मेहराबादला. माझ्या मुलीचं लग्न झालं आणि नंतर मी सांगितलं चला आपण एकदा पाया पडून येतो. तर मी जेव्हा मेहराबादला गेली तेव्हा मी बाबांना सांगितलं की बाबा तुम्ही तुमचा शब्द ठेवला. कारण मला जेव्हा पहिल्यांदा मेहर बाबा स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्या मुलीचं लग्न लवकर होणार, तू काळजी करूच नकोस, ते तुम्ही ना पार पाडलं. आणि खरंच तिचं लग्न
असं सुरळीतपणे झालं की मला कसलीच काळजी करायची गरज नव्हती. ओके. सगळी कामं आपोआप व्हायला लागली. तर मला असं वाटलं की थँक्स गिव्हिंग तर आपल्याला दिलं पाहिजे. तर जेव्हा मी तिकडे गेली आणि त्यांना सांगितलं की मेहर बाबा थँक्स अ लॉट की तुम्ही सगळं एवढं व्यवस्थित पार पाडलं आणि मी किती चिंतेमध्ये होती. तर तिथे त्यांची एक कुटिया पण आहे. पहिलं ते तिथे राहायचे आणि नंतर मग ते समाधी मंदिर झालं, जिथे ते मला घेऊन गेले होते स्वप्नामध्ये पहिल्यांदा. तर जेव्हा मी तिकडे गेली तर तिथे असं ना एक पलंग आहे आणि त्याच्यावर एक असं केस आहे असं मोठं, त्याने कवर केलेलं आहे, त्याच्यावर बाबा झोपायचे. ओके. तर त्यांनी काय केलं की मी जेव्हा गेली तेव्हा ते उंचावर ठेवलं होतं आणि त्यांची फोटो त्याच्यावर ठेवले होते आणि सांगितलं ही यूज टू स्लीप हिअर, ही यूज टू सिट हिअर, असं मार्किंग वगैरे करून ठेवले. तर मी मेहर बाबांना सांगितलं, माझ्या इथपर्यंत ते आलं होतं. मी म्हटलं जर मला तुमच्या ह्याला किस करायचं आहे तर मला नाही जमणार. मी गेल्या वेळी आली होती तर तुमचं एवढं खाली होतं की आरामात मी बसून डोकं लावून आणि नमस्कार वगैरे सगळं केलं, पण आता सध्या असं काही नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी गेली तर ते पलंग खाली. अच्छा. ओके. तर मी म्हटलं हे काय चमत्कार आहे तुमचं? अच्छा म्हटलं मी हे असं सांगितलेलं की मला किस करायला मिळणार नाही, तुम्ही एवढ्या उंचावर गेलात म्हणून. आणि मी गेली आणि त्यांना किस केलं आणि मला खरंच असं वाटलं की मेहर बाबा जे आहेत ते आपण जर त्यांना ते कुठल्याही जाती धर्माचं जसं मी म्हटलं प्रचार करत नाही. फॉर हिम गॉड इज अल्टिमेट. आता तुम्ही गॉड म्हणा, अल्लाह म्हणा, ईश्वर म्हणा, याजदान म्हणा, जे काय म्हणायचं आहे ते म्हणा. तर ते नुसतं हेच सांगायचं, सगळ्यांशी प्रेम करा. तर माझं म्हणणं हेच आहे आपल्या पॉडकास्ट मार्फत की एकदा आपणही जाऊन मेहराबादला मेहर बाबाचे दर्शन घ्यावे. करेक्ट. आणि जे काही थोडीफार माहिती जी मला माहीत होती, मी जी त्यांच्या जीवनीमधनं वाचली, ते मी कंडेन्स करून ह्या पॉडकास्टमध्ये सांगितली आहे. म्हणजे लोकांना असं वाटायला नको की बाबा तिकडे फॉरेनर त्यांचे फॉलोअर्स आहेत म्हणजे आम्ही जाऊन काय करायचं आहे. असं काही नाही आहे. व्यवस्थित तिथे दोन्ही टाईमला आरती होते आणि खरंच तुमचं तिथे गेल्यानंतर मन एवढं शांत होतं की गेल्यानंतरच अनुभव कराल तर करेक्ट. तेच मला वाटतं. आय कॅन से द लास्ट. नाही, पण खूप सुंदर प्रकारे तुम्ही जे आता सांगितली त्यांच्याबद्दल स्टोरी जी आहे त्यांची स्टार्टिंगपासून, ती म्हणजे खूप इंटरेस्टिंग वेनी तुम्ही सांगितलात. त्यामुळे मला पण खूप म्हणजे एक आवड निर्माण होते तसं, आणि मी पण उत्सुकता आहे की तिथे जाऊन दर्शन करण्यासाठी. मागे पण तुम्ही म्हणालात तिथे खूप गोष्टी आहेत म्हणजे गेल्यावरती पाहण्यासारख्या. खूप मिरॅकल्स होतात. म्हणजे आपल्याला बघण्याची दृष्टी असली पाहिजे. राईट. आपण नुसतं जाऊन तिकडे हेच बघू, अच्छा कोण आलं, काय खायला आहे, असं तसं असं काही नाही. बघण्याची दृष्टी असली पाहिजे आणि पूर्ण समर्पण करून जा तिकडे, तर तुम्हाला एक एक पाऊलवर मिरॅकल दिसणार. मेहर बाबा म्हणजे दयाळू पिता. मी तेच म्हणते की आपण जर स्वतः जाऊन तिकडे जर अनुभव घ्याल तरच तुम्हाला खरंच कळेल का मी जे आज हे पॉडकास्टच्या मार्फत जे सांगितलं आहे ते कितपर्यंत तुम्हाला समाधान देतोय. बरोबर. आणि मी आशा करते की सगळ्या व्ह्युअर्सना ही माहिती ऐकून मेहर बाबाबद्दल बरंच काहीतरी त्यांना कळलं असेल. मी लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. नक्की. म्हणजे इझी पडेल लोकांना पण तिथे जाण्यासाठी. आणि तुम्हाला पण परत एकदा थँक्यू. आणि आपल्या प्रेक्षकांकडनं पण तुम्हाला थँक्यू. बरेच पॉझिटिव्ह कमेंट्स, म्हणजे पॉझिटिव्हच कमेंट्स होते. लास्टचा जो आपण सबका मालिक एक पॉडकास्ट अपलोड केला होता, इथे नवस करा, तिकडे पाया पडायला जा, पदयात्रा करा वगैरे, ते तुमची स्वतःची आपले स्वतःची फिलिंग्ज आहे. त्याच्यात माझं काही म्हणणं नाही आहे. पण भटकायचं नाही. आपल्या घरी बसून आपण आपल्या देवाचं नामस्मरण करू शकतो आणि तो आपल्या समोर नक्की येणार. तेच मी म्हटलं, समर्पण करा, सर्वांमध्ये देवाला बघा, प्रेम करा
तुम्हाला सगळीकडे देवच दिसणार मग. हम्म. आणि आणखी एक गोष्ट मी आपल्या पॉडकास्ट मार्फत हे सांगणार की गेल्या वेळी मी शंकर महाराजांचं समाधीस्थळ जे आहे ते साकोरी सांगितलेलं, पण माझ्याकडनं ते चूक झाली. ते धनकवडी आहे. आणि 1-2 व्ह्युअर्सने ते पॉईंट आऊट केलं आहे. मी खूप आभारी आहे त्यांची की त्यांनी ते पॉईंट आऊट केलं. हा. आणि मलाही कळलं की मे बी ते सांगण्याच्या फ्लोमध्ये ते चुकून एक word ते निघाला. चुकून हे गेलं. कारण हो, हो. जेव्हा मी उपासनी महाराजांचं हे मेहरबाबांबद्दलच वाचत होती, तेव्हा उपासनी महाराजांचं जे आश्रम आहे हम्म. ते इथे आहे साकोरीमध्ये. अच्छा, ओके. हम्म. त्यांचा आश्रम साकोरीमध्ये आहे. ओके. तर मला वाटतं ते माझ्या तोंडात आलं बरोबर, हा, आणि म्हणून ते तिथे ते use माझ्या झालं. तोंडात ते चालेल. निघालं. हा, हा. पण माझं मनात असे काही भाव नव्हते का मी मुद्दाम चुकीने असं बोलू हम्म. किंवा हे करू. पण एनी विच वेज आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला आज हे सौभाग्य लाभलं आहे. आणि देवाबद्दल, सद्गुरूंबद्दल, अवतार मेहरबाबाबद्दल हम्म. मला आपल्या पुढे हो, 4 हो. शब्द मांडण्यात आले. ताईंसोबत ही तर सुरुवात आहे. अजून आपण ज्या बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्यात, एक एक करून आपण ते सिरीजमध्ये आपण नक्की करू. पॉडकास्टमध्ये घेऊन येऊ. आणि एक एक न्यू टॉपिक्स तुम्हाला पण कोणत्या गोष्टीबद्दल जर जाणून घ्यायचं, नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा. म्हणजे आपण ट्राय करू ते कव्हर करण्यासाठी पुढच्या पॉडकास्टमध्ये. मी आता हेच सांगेन, अवतार मेहर बाबा की जय. बघा कसे स्माईल करतायत. हं, त्यांना माहिती आहे की माझा पॉडकास्ट चालू आहे म्हणून. करेक्ट. आणि ते प्रत्यक्ष बसले आहेत. गुरु साईनाथ महाराज की जय. आणि मी एक गोष्ट आणि सांगेन, जेव्हा मी ह्यांना बघितलं पहिल्यांदाची फोटो जेव्हा बघितली, तर हे माझे वडिलांशी खूप त्यांचं रेझेम्बलन्स होतं. ओके. तर मी ना त्यांना मेहर बाबा, आता पॉडकास्ट आहे म्हणून मेहर बाबा बोलते, पण मी त्यांना मेहर डॅडी म्हणून हाक मारते. ओके. कारण मला असं वाटतं की मी जेव्हा त्यांना डॅडी बोलते तर माझं ते कनेक्शन वेगळंच असतं. बरोबर, बरोबर. हा. आणि आपण सगळ्यांनी, माझी विनम्र विनंती आहे की आपणही एकदा मेहराबाद जाऊन मेहर बाबांचे दर्शन घ्यावे आणि स्वतःच ती अनुभूती घ्यावी. करेक्ट, नक्की. जय मेहर बाबा. साईराम. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.